एस.टी. बसचा आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात, एकाचा मृत्यू. धरणगाव चोपडा रस्त्यावरील धक्कादायक घटना. राज्यात गेल्या काही दिवसात अपघातांच्या घटनेमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. काल जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यातील गावाजवळ एस.टी. महामंडळाच्या बसचा भीषण अपघात घडला होता. ही घटना ताजी असतानाच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धरणगाव चोपडा रस्त्यावर पिंपळे फाट्याजवळ एस.टी. बसचा भीषण अपघात झाला. तसेच या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच या अपघातात बसमध्ये प्रवास करणारे 21 प्रवासीसुद्धा जखमी झाले आहेत. ही घटना आज शनिवार सकाळच्या सुमारास घडली. या भीषण अपघातातील जखमी बस चालकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. काल शुक्रवारी पहाटे धरणगाव तालुक्यातील दोनगाव येथे शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या बसचा भीषण अपघात झाला होता. यामध्ये बस चालकाचा ताबा सुटल्याने बस थेट इलेक्ट्रिक पोलला धडकली होती. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज दुसऱ्याच दिवशी आणखी एक धक्कादायक घटना घडली. आज शनिवारी सकाळी 6 वाजेच्या सुमारास धरणगाव चोपडा रोडवरील पिंपळे फाट्याजवळ बस अपघात झाला आहे. सुसाट वेगात असलेल्या बसने रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की एकाचा मृत्यू झाला. तसेच एस.टी. बस ड्रायव्हरची केबिन पूर्णपणे चक्काचूर झाली. तसेच या अपघातात 21 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. कामराज सोनवणे असे या अपघातात मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कामराज सोनवणे चोपडा शहरातील प्रताप प्राथमिक विद्यालयात शिक्षक होते, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान या अपघातात एस.टीचा ड्रायव्हर गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक पवन देसले आपल्या कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. तसेच वाहतूक सेवा सुरळीत करण्यात आली, तर सर्व जखमींवर धरणगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.